नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण अक्कलकोटचं दर्शन झालं, तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेलच, नसेल बघितलं जाऊन ती बघा. आणि आता आपण चाललो आहे श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये. आणि आता आपण ही आपली स्कॉर्पिओ घेऊन चाललो आहे. तो मागचा ब्लॉग नसेल बघला तर तुम्ही नक्कीच बघा. आणि आता आपण श्रीशैलमच्या इकडे चाललो आहे. 10 तासाची जर्नी आहे, इथून 500 किलोमीटरचं अंतर आहे. आता आपण श्रीशैलमकडे निघालो तर इथं आपल्याला किल्ला दिसला बघा, जुना मस्त एकदम, रस्ता एकदम भारी. आणि इथं बघा आणि किल्ला बघू शकतो जो तुम्हाला आता बघितला, भरपूर अंतर आहे किल्ल्याचा, भरपूर मोठा आहे. आपण आलोय महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर. इथून हैदराबाद राहिला 210 किलोमीटर आणि आपल्याला जायचं अजून 400 किलोमीटर. ही बॉर्डर आहे, बॉर्डरवरून आता रस्ता आपण क्रॉस करतोय. आता आपण एंटर झालो कर्नाटकमध्ये. ते कर्नाटकचे आपल्याला डोंगर बघायला भेटते. तर कर्नाटक हद्दीत आपण महाराष्ट्र पण सोडलाय आणि इथं चेकपोस्ट आहे, म्हणजे एक्सप्रेस लागलाय. तर आता पहिला आपण हैदराबादला जाऊ, त्याच्यानंतर रोशन भाई जरा ओके ना आता ओके एकदम. रोशन दादा आहे जागा, पण गणेश दादा झोपलाय, ते झोप पूर्ण नाही झाली रात्री. आणि आता ऑलमोस्ट अख्खा दिवसच आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये. आता जेवणासाठी आम्ही बघू, दुपारी थांबण्याचा विचार आहे, पण नाही झालं तर आम्ही अंतर पूर्ण कव्हर करून येऊ. कारण का दर्शन पण घ्यायचा आजचाच प्लॅन आहे आमचा. कारण की पुढे पण भरपूर आपली जर्नी आहे, ते तुम्हाला बघायला भेटेल. रस्त्यामध्ये काय काय चांगले चांगले नजर तुम्हाला बघायला भेटले तर नक्कीच दाखवतो. आणि आता तुम्ही लास्ट बघितला होता की एक सुंदर किल्ला तुम्ही बघितला, तसं अजून काय नवीन नवीन नजर का तुम्हाला बघायला भेटले तर मला बघायला भेटले तर तुम्हाला मी दाखवेन. रोशनला तर थोडी झोप येते आता, थोडं आता आम्ही चेंज केले सीट. आता बाकी माझी बारी. बाळाला कंटाळा आला. चला आता निघूया आपण पुढे. अजून आपल्याकडे 377 किलोमीटर बाकी आहे. हा आपला कर्नाटकचा पहिला टोल आलेला आहे, कर्नाटक मधला फास्टॅग पण आपला. आता आपण तो कुठला 3000चा ॲन्युअल पॅकेज घेतलाय, त्याच्यामध्ये आपलं सगळे फ्री आहेत, झिरो कड. म्हणजे आता आम्हाला पैसे वगैरे लागत नाही. आता आम्ही थोडासा सीट एक्सचेंज करतो. रोशन भाई पाठीमाग, गणेश दादा पुढं. काय ते दादा रोशन भाईला झोपले. रोशन भाई चल चेंज हो. भाईची जॉब पूर्ण झाली का? झाली ना. आता गण्यात आलाय पुढं. आता आम्ही तो पहिला टोल क्रॉस केला आपला, केरळाचा कर्नाटकचा पहिला टोल क्रॉस करून आता आम्ही कर्नाटकमध्ये एंटर आहेत. तर रस्ता खूप चांगले आहेत, आपल्या महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकचे रोड चांगले आहेत. पण मेन म्हणजे इथलं बाईकवाले नालायक आहेत, कारण का मध्ये डायरेक्ट मधनं गाड्या चालवतात. चांगला हायवे सोडून आम्ही आता कच्च्या रोडला आलो. हा पण चांगलाच आहे, पण जरा खड्डे जास्त आहेत. आजूबाजूला रस्ता पण माहिती दिसतं जरा, आणि असा प्रॉपर शॉर्टकट रस्ता आहे ना, त्याच्यामुळे इकडनं आले का. हा, पण आता त्या रस्ता समोरचा बघू शकता, एकदम झाडच झाडा दिसतंय, पण भारी. हा काय करतो तिकडं? काय नाही करत, मजा घेतो फक्त. आपली आता मस्त एक जरा डिझेल फुल करू परत. आता आपली गाडी मोस्ट ऑफ 750 किलोमीटर चालली. आता डिझेल फुल करून घेतो परत एकदा. हां 750 प्लस आपण गाडी चालवली आहे काल आणि आजपर्यंत. आणि आता परत फुल करून आता निघू. कर्नाटक बाउंड्रीच्या पण भरपूर आतमध्ये आलो. तर इथून श्रीशैलम राहिला आपल्या, तर ते 250 किलोमीटर राहिलं फक्त. गाण्याचा कंटाळला का? हां 4700चा डिझेल बसलाय. इथून राहिला आपला 250 किलोमीटर राहिला अजून. आता हैदराबाद सिटीमध्ये आम्ही एंटर करतो. कसलं ग्रीनरी भारी इथं. हैदराबादचा पहिला टोल आला आम्हाला. आता कर्नाटक सोडला, हैदराबाद. एका दिवसात आम्ही 2 स्टेट चेंज केलेत. ती भारी वाटतं इथं. एकावर एक दगड एवढे मोठे मोठे तरी एक पण पडत नाही. भारी वाटतं ते. दिसतंय का? दिसला आता दिसल ते बघा. आता आपण
आल्या कोल्हापूरला आणि इथं जे डोंगराची दगड बघ कसली भारी दिसतात. आपल्याकडे असं बघायला नाही भेटत. आता आपण आंध्राच्या इकडे झालं, श्रीशालमच्या इकडे तर एक डॅम दिसलाय. डॅम बघू शकता तुम्ही. टायगर पॉइंट इथं वाघ बिग दिसू शकतो ना. आता आम्ही ज्या आता घाटात चालू इथं वाघ वगैरे दिसू शकतो. असं तिथं फॉरेस्टचा बॅनर लागल्यानंतर बघू दिसला तुम्हाला पण. हत्ती पण मिळू शकतात इथं. रोशनने जे बघले ते हत्ती पण इथं बघायला भेटू शकतात आम्हाला. जर भेटले आम्हाला तर तुम्हाला दाखवू नक्कीच आम्ही. हो त्याला म्हशीमध्ये आणि याच्यात आपले काय ते, हत्तीमध्ये. हत्तीमध्ये त्याला काय समजत नाही काय चला क्या. आता आपण घाटामध्ये चाललं. बघू आता काय वाघ बिग दिसला तुम्हाला दाखवतो. आता इथे आहे ना टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे. इथं आपल्याला इथल्या आता माहिती सांगितली की इथं आपल्याला टायगर पण दिसू शकतात. तर तुम्हाला बघा दाखवताल तर नक्कीच दाखवेन. आणि इथं नो प्लास्टिक झोन आहे. गाडीतल्या सगळ्या आमच्या पाण्याच्या बाटल्या वगैरे काढून घेतल्या. पण त्याच आता पाण्याच्या बाटल्या आपण याच दुकानात घेऊ शकतो. हा एक मला समजला नाही काय विषय यांचा. मोठ्या बाटल्या घेऊन जायचा आणि स्वतःच्या बाटल्या निघून जायचा. पण ठीक आहे आता आपण बघूया. इथं जर आपल्याला वाघ बिग बघायला भेटलं तर वाघ बघू, नाही तर म्हशी समजून आपण हत्ती पण बघू. कसं वाटतं तुम्हाला? बरोबर आहे ना. चालेल चला आता भेटू आपण आता जंगलामध्ये जाताना. आता इथं आम्ही नाश्ता करायला थांबलो. इथं हे मिरचीचं भजी आहेत आणि या भजीना बोंडा बोलतात ते. आता बोंडा खायचे बोंडा. तर बघूया कशी टेस्ट आहे. आता तर टेस्ट करून बघू आपण कसा लागतो बोंडा. काय ते बघू त्या इथं. आणि वातावरण एकदम थंड झालेलं आहे. बघू पुसतं ते बोंडा आले. बोंडा खाऊन बघतो कशी टेस्ट लागते. चांगली आहे पण मजा नाही. भाई कशी लागतं रे मिरची? छान लागतं. मिरची चांगली. ही बोंडा घाला का तुम्ही? बोंडा बरोबर हा चांगला वाटतो. मिरची मस्त आहे ना. कुठली चांगली वाटली रे मिरची? पण आता हा तेलंगणा आहे आणि हा आंध्र आहे. तर या दोघांच्या बॉर्डरवरच एक डॅम आहे. हा श्रीशालम डॅम म्हणूनच ओळखला जातो. भरपूर मोठा आहे बघू शकता. 5 मिनिटाचा ब्रेक घेतला जरा आणि हा डॅम बघण्यासाठी थांबलो मेन म्हणून. एक नंबर तेवढा दिवसा आलो असतो तर अजून चांगला बघायला भेटला असता. आता भेटू आता आपण श्रीशालम मंदिरामध्ये डायरेक्ट जातो आता. आणि हा पूर्ण हा तेलंगणा ही साईड आहे. आणि वेलकम टू आंध्रा गाईज. गाण्यादा परत झोपलेला आहे. आता पोचलो आपण श्रीशालम मंदिरामध्ये आणि गर्दी भरपूर आहे. तर बघूया. वाजता 7:30 वाजता आम्ही टार्गेट कंप्लीट केला. 7:30 पर्यंत पोहोचलोय. आता बघूया मंदिरामध्ये जायचं दर्शनाला किती गर्दी आहे ना किती नाही. पहिलं तर आत पोचलं आवारात. ही दर्शनाची लाईन आहे. पहिले शोधतो नक्की कुठून आहे. तर बघतो दर्शनासाठी जायचं. మీరు బ్యాగ్లో ఆడ పెడుతున్నారు ఏమి నాకు అర్థం కాలే. 360 बासमती बिया 50 रुपये. आता इथं दीप वगैरे चालतात. आता हा आहे श्रीशालम मंदिर. आता दर्शनाची लाईन 9 वाजता चालू होणार आहे. तर त्या दर्शनाला खूप वेळ लागेल कारण का गर्दी पण भरपूर आहे इथं. तर आम्ही आता बाहेरूनच दर्शन घ्यायचा विचार चालू आहे. मंदिर पण खूप मस्त आहे. लाईट युटिंग बघू शकतो तुम्ही. तर रात्रीचे वाजले 12:30 आणि आता आम्हाला रूम भेटले. श्रीशालमपासून आम्ही ऑलमोस्ट 100-150 गाडी चालवून तर तिरुपतीच्या रस्त्यात आम्ही आलो आहे. हा आता आपला हॉटेल आहे. तर आपण रूम घेतले. ते सगळं आता साफसफाई वगैरे चालू आहे. सेटअप झालेला आहे. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता इथून आपण तिरुपतीचा प्रवास चालू करणार आहोत. तो सकाळपासून आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.